नमस्कार मित्रांनो. आज व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे आज मी तुम्हाला माझ्या आता परवाच मी राईड कंप्लीट झाली माझी कोकण कोस्टल. सर त्या राईडची इन्फॉर्मेशन म्हणजे एक एक्सपिरियन्स आणि थोडेसे माझ्या सोलो राईडचा एक गायडन्स आणि एक माझा अनुभव आणि थोडीशी राईड सेफ्टी आणि सोलो राईडच्या टिप्स अँड ट्रिक्स तुम्हाला मी सांगणार आहे. सोबत मी ह्या व्हिडिओमध्ये आपले रूट कोणकोणते असावेत, म्हणजे कुठून आपण कोल्हापूरमधून जर जात असेल तर आपल्याला मल्टिपल रूट आहेत. त्या रूटबद्दल थोडं डिस्कस करणार आहे. तर व्हिडिओ कंटिन्यू बघा आणि आवडल्यास नक्कीच लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करा. तर नमस्कार, आपण व्हिडिओला सुरुवात करूयात. बेसिकली मला सांगायचं काय आहे की ॲक्च्युली मी मुंबईवरून माझी राईड सुरू झाली होती. तो मी व्हिडिओ घेतला नाही आहे, कारण मला फक्त एक कोकण कोस्टलचाच रिलेटेड व्हिडिओ रेकॉर्ड करायचा होता आणि तोच यूट्यूबपर्यंत पोचवायचा होता आणि तुम्हा सर्वांपर्यंत पोचवायचा होता. तर ॲक्च्युली माझी ही राईड मुंबईपासूनच सुरुवात झाली होती. मुंबईपासून मी सोलो गेलो होतो माझ्या होमटाऊनमध्ये. माझं होमटाऊन आहे गडिंग्लज, कोल्हापूर. तिकडे माझं होमटाऊन आहे. तर तिकडे मी माझा माझा प्रवास होता तो. तर तिकडे मी स्टे केला होता आणि आफ्टरवर्ड्स परवाच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बाकीचं सगळी इन्फॉर्मेशन दिलेलीच आहे. तर बेसिकली मला सांगायचं आहे की ह्या व्हिडिओमध्ये मला तुम्हाला सर्वांना एक इन्फॉर्मेशन शेअर करायची आणि ती शेअर करू इच्छितो. तर त्या इन्फॉर्मेशनमध्ये मी कुठे स्टे केले किंवा तुम्हाला कुठे स्टे करायचा असतो किंवा बाईक राईड करताना कोणते नियम आणि कोणते रूल्स अँड रेग्युलेशन आपण पाळले पाहिजेत. घाटामध्ये कशी बाईक ड्राईव्ह केली पाहिजे किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टी मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर बेसिकली कोल्हापूरमधून जर आपल्याला कोकणामध्ये उतरायचं असेल किंवा गोव्याला जायचं असेल, गोव्यावरून तुम्हाला तिकडे कोकणामध्ये जायचं असेल, तर सहसा आपल्या कोल्हापूरमधून टोटल 2-3 रूट आहेत. मेन म्हणजे बेसिकली पहिला जो रूट आहे तो कोल्हापूरमधून म्हणजे माझ्या माझ्या गावामधून गडिंग्लजमधून आहे तो व्हाया आंबोली आपण जाऊ शकतो. आंबोलीतून आपण सावंतवाडी करून आपण एकतर गोव्याला जाऊ शकतो लेफ्ट घेऊन किंवा राईट घेऊन आपण मुंबई पुणा हायवे पकडून मुंबई गोवा हायवे पकडून आपण NH-66 मार्गे आपण कोकण प्रवास करू शकतो आणि तिकडून तुम्हाला जर कोस्टलमध्ये जायचं आहे तर कोस्टल रूट तुम्ही घेऊ शकताय. बाकी दुसरा आणखीन एक रूट आहे तो म्हणजे तिलारी मार्गे जो चंदगड करून जातो. चंदगडमधून पण तुम्ही तिलारी तुम्ही तो रूट पकडू शकताय किंवा बेळगावमधून पण तुम्हाला एक रूट आहे. बेळगावमधून तुम्ही तिलारीला पण जाऊ शकता. तिलारी मार्गे तुम्ही खाली कोकणामध्ये गोवा साईडला उतरू शकता. आणि चौथा जो रूट आहे तो आहे राधानगरीतून दाजीपूरमधून फोंडामधून तुम्ही खाली उतरू शकता. कणकवलीमधून तुम्ही वैभववाडी आणि त्या साईडला तुम्ही उतरू शकता. हे असे रूट गायडन्स आहेत. तर मी प्रेफर जो केला होता तो रूट तुम्ही बघितला असाल. आंबोली मार्गे मी माझ्या गोव्याला गेलो होतो. गोव्यामध्ये मोपा या ठिकाणी माझा स्टे होता. देन दुसऱ्या दिवशी माझा ट्रॅव्हल बॅक टू पॅव्हिलियन म्हणजे माझी कोकण कोस्टल साईडला जर्नी सुरू झाली. मी बोलतोय आता सध्या राईड पूर्वतयारी, राईड प्री टिप्स आणि सेल्फ प्री टिप्समध्ये आपल्याला काय करायचं आहे की मेन म्हणजे सेल्फ प्री टिप्समध्ये आपल्याला जेवढ्या दिवसाची आपली राईड आहे त्या अनुषंगानेच आपल्याला आपली कपडे कॅरी करायचे आहेत. भले तुमच्या गाडीला टॉप बॉक्स असो किंवा नसो. इफ यू कॅरी single bag like 35 to 40 liters bag, then you carry limited clothes and limited t-shirts and shorts and jeans, बिकॉज आपल्याकडे रायडिंग गिअर्स तर आहेच, पण जो आता लागणारा जो टी शर्ट्स किंवा शॉर्ट्स जे आहेत ते तुम्ही लिमिटेडमध्ये घ्याल तर ना ते आपल्यालाच बरं पडेल. कारण माझा एक्सपिरियन्स हा सांगतो की कपडे जितके कमी असतील ना तुमचे, म्हणजे कमी म्हणजे मी हे पण म्हणणार की एकच जीन्स किंवा एकच टॉप, एकच तुमचा शर्ट्स किंवा टी शर्ट्स जो आहे तो वारंवार तोच घाला. पण लिमिटेड, आता समजा तुमची 4 दिवसाची राईड आहे तर 4 दिवसाप्रमाणेच तुम्ही कपडे कॅरी करा. आणि तुमचे जे सेल्फ कॉस्मेटिक प्रोडक्ट म्हणजे काय, तुमचे फेस वॉश असेल, फेस पावडर जी असेल किंवा
टूथब्रश वगैरे ते नेसेसरी कॅरी करा. आणि जे नेसेसरी आहे ते कॅरी करा, कारण अननेसेसरी लगेज हा तुम्हाला डिस्टर्बन्स करतो, तुम्हालाच तुमच्या राईडचा टाईम बरबाद करतो. सो हा एक टिप्स झाला. दुसरा आता मी टिप्स बोलतो तो बाईक प्रिपरेशनबद्दल. बाईक प्रिपरेशन करताना तुम्हाला मस्ट नेसेसरी आहे की इंजिन ऑइल चेक केलं पाहिजे तुमचं. नंतर टायर प्रेशर तुमचा चेक केला पाहिजे. टायर प्रेशरनंतर तुम्हाला बाईकचे ब्रेक पॅड्स जे असतात फ्रंट अँड रिअरचे, ते ब्रेक पॅड चेक केले पाहिजेत. नंतर चेन क्लिनिंग अँड चेन लुब्रिकंट तुमचं एव्हरी 500 किलोमीटर्समध्ये जेव्हा ऑन गोईंग असतं तेव्हा तुमचं लुब्रिकंट जेवढी तुम्ही चेन लूप कराल आणि जितकी क्लीन कराल तेवढा तुम्हाला तुमची बाईक इंजिन परफॉर्मन्स देते. नंतर कूलंट लेवल चेक करायचं डिपेंड्स ऑन इंजन टाईप, ते ऑइल कूल्ड असेल, लिक्विड कूल्ड असेल किंवा एअर कूल्ड असेल. त्यानंतर तुमच्या बाईकचे लाईट्स अँड इंडिकेटर्स इम्पॉर्टंट चेक केलं पाहिजे, कारण नाईट राईडच्या वेळी तुमचा ते इम्पॉर्टंट आहे, ती सेफ्टी फीचर्स आहेत, त्यामुळं ते बाईक प्रिपरेशन तुम्ही केलं पाहिजे. नंतर तुम्हाला आणखीन एक करायचं आहे डॉक्युमेंटेशन. बाईक डॉक्युमेंटेशनमध्ये तुम्हाला तुमचं स्वतःचं म्हणजे जो RC आहे, इन्शुरन्स आहेत, बाईकचे इन्शुरन्स जे आहेत किंवा बाईकचे RC आहेत किंवा बाईकची PUC असेल आणि ड्रायव्हिंग लायसन्स तुम्हाला कॅरी करायचंच आहे. जेव्हा तुमचं स्टेट चेंज होतं किंवा तुम्हाला एखादा टोल पास होतो तेव्हा तुम्हाला RTOवाले पकडू शकतात किंवा विचारतात, कारण आणि ते डॉक्युमेंट्स क्लिअर असणं आपली जबाबदारी आहे. रायडरने एक बेसिक रायडरचा हा एक वेल प्रिअर डॉक्युमेंटेशन गरजेचं आहे, कारण रायडिंगच्या वेळी हे खूप इम्पॉर्टंट आहे. भले आपण सेफली आणि प्रॉपरली राईड करू, पण डॉक्युमेंटेशन कॅरी करणं हे इम्पॉर्टंट आहे. त्यासाठी मी बोलतो की डॉक्युमेंटेशन करा. त्यानंतर एमर्जन्सी किटमध्ये तुम्हाला काय करायचं आहे की एमर्जन्सी किटमध्ये तुम्हाला फर्स्ट एड किट असेल ते तुम्हाला कॅरी करायचं आहे, कारण सोलो आपण असतो त्यामुळे. दुसरं म्हणजे एअर इन्फ्लेक्टर जो म्हणजे गाडी पंक्चर जाण्याचे कारण बाय हुक अँड कुक तो होऊ शकतो, नाही होऊ शकतो, बट आपण कॅरी करणं गरजेचं आहे. नंतर बेसिक टूल्स जे आहेत ते गरजेचे आहेत. पंक्चर किट इम्पॉर्टंट आहे. ह्या सगळ्या गोष्टी आहेतच, पण आता मी बोलेन रायडिंग गिअर्सबद्दल. खूप सारे रायडिंग गिअर्स आहेत, म्हणजे एक्झॉर आहे किंवा रॉयल एनफिल्डचे स्वतःचे आहेत, यामाचे स्वतःचे रायडिंग गिअर्स आहेत. तर ते रायडिंग गिअर्स आपल्याला म्हणजे का मी बोलतो रायडिंग गिअर्स इम्पॉर्टंट आहे, आपले सेफ्टीसाठी रायडिंग गिअर्स हा इम्पॉर्टंट आहे. रायडिंग गिअर्समध्ये तुम्हाला पहिला पॉईंट येतो तो ISI किंवा ECE सर्टिफाईड तुमचं हेल्मेट असलं पाहिजे. नंतर रायडिंग जॅकेट्स असले पाहिजेत तुमच्याकडे, रायडिंग ग्लोव्ज असले पाहिजेत, रायडिंग शूज असले पाहिजेत, रायडिंग गार्ड्स असले पाहिजेत. आणि महत्त्वाचं बोलायचं म्हणजे तुमची गाडी किती महागडी आहे हे महत्त्वाचं नाही आहे, तुमची सेफ्टी किती महत्त्वाची आहे ते महत्त्वाचं आहे. त्यासाठी रायडिंग गिअर्स हा इम्पॉर्टंट टॉपिक आहे. आणि सोलो राईडला जातेवेळी रायडिंग गिअर्स वेअर करणं खूप मी प्रायोरिटाईज करतो, कारण ते इम्पॉर्टंट आहे. आपली सेफ्टी मेन असते. गाडी कितीही महाग असली, गाडी आपण नॉर्मल स्प्लेंडर प्लसने पण आपण जाऊ शकतो. नॉर्मली कोणत्या बाईकने, स्प्लेंडर प्लसलाच मी म्हणत नाही, आपण छोट्या गाडीमध्ये पण जाऊ शकतो. स्प्लेंडर प्लसच्या खालच्या गाड्यांमध्ये पण ट्रॅव्हल करू शकतो. राईडची आवड असेल तर कसंही करू शकतो, पण आपली सेफ्टी इम्पॉर्टंट आहे. त्यासाठी मी बोलतो आहे की रायडिंग गिअर्स इम्पॉर्टंट आहेत. आता दुसरा पॉईंट मी बोलतो आहे, सोलो राईडमधला महत्त्वाचा आणि इम्पॉर्टंट पॉईंट म्हणजे तुमचा मोबाईल सेटअपमध्ये तुमचा फोन होल्डर असो किंवा चार्जिंग केबल असो किंवा तुमचं पॉवर बँक असो. कारण पॉवर बँक इम्पॉर्टंट का आहे, जेव्हा तुम्ही आपण लाँग राईड डिस्टन्सवरती जातो ना, तेव्हा आपण तुमचा मोबाईल फुल चार्जिंग असणे इम्पॉर्टंट आहेच. प्लस तुमचा मोबाईल होल्डर कोणता आहे, मोबाईल होल्डरशिवाय तुमचे चार्जिंग केबल कॅरी केली आहे का आपण, ते इम्पॉर्टंट आहे. नेव्हिगेशन पॉईंट ऑफ बोलायला गेलं तर कोस्टल साईड एरियामध्ये काही ठिकाणी नेटवर्क नाही आहे, सो आपल्याला ऑफलाईन मॅप घ्यावा लागेल, किंवा जो म्हणजे नेटवर्कमध्ये असून आपला ऑफलाईन मॅप आपण डाउनलोड केला तर तो ऑफलाईन मॅप आणि गुगल मॅप तर आहेच आहे. नेव्हिगेशनमध्ये अजून एक ॲप्लिकेशन आहे, ते तुम्ही कॅरी करू शकता किंवा इन्स्टॉल करू शकता मोबाईलमध्ये, ते म्हणजे मॅपल इंडिया हा मेड इन इंडिया प्रोडक्ट आहे, जो आपण खूप मस्त, तो पण खूप नेव्हिगेशन ॲप्लिकेशन खूप चांगला आहे. त्यामध्ये त्यांनी ब्रिज वगैरे सगळं मस्त दिलेलं आहे. स्वतः मी तो वापरतो. गुगल मॅप ऑल्सो गुड, बट मॅपल इंडिया ऑल्सो गुड. बट सांगण्याचा महत्त्वाचा दृष्टिकोन काय आहे की
आपण जो मॅप आहे तो ऑफलाईन मॅप पण आपण आपल्या मोबाईलमध्ये आपल्या नेव्हिगेशन ॲप्लिकेशनमध्ये इन्स्टॉल असणं गरजेचं आहे किंवा डाउनलोड असणं गरजेचं आहे, कारण जिथे जिथे नेटवर्क नसतं तिथे आपल्याला तो मॅप यूज होऊ शकतो. आता पॉईंट येतो घाट सेक्शनमध्ये. आपण जेव्हा ड्राईव्ह करतो तेव्हा ड्राईव्ह करताना घाट सेक्शनमध्ये ओव्हर स्पीडिंग अजिबात नाही केलं पाहिजे, किंवा जिकडे जिकडे ब्लाइंड कर्व आहेत तिकडे आपल्याला बाय हुक अँड कुक 1 ते 2 हॉर्न बीप दिलेच पाहिजेत, कारण समोरून कोणताही हेवी व्हेकल किंवा कोणतंही लाईट व्हेकल कशा अनुषंगाने आणि कसं कोणत्या स्पीडने येईल हे आपल्याला माहीत नसतं. तर इम्पॉर्टंट टिप्स ही आहे की तुम्हाला तुमची स्पीड लिमिट आणि तुमचा ब्लाइंड कर्वला तुमचा टर्न आणि तुमची बाईक ॲक्शन आणि तुमची ड्राईव्ह ॲक्शन कशी करायची ते आपल्या हातात असतं. त्यामुळं ओव्हर स्पीड करण्यापेक्षा आपण लो स्पीडवरती आपली गाडी कंट्रोलमध्ये पण राहू शकते. फ्रंट समोरून येणारा कसा असेल आपल्याला कोणालाच अंदाजा नसतो. सो आपण आपली बाईक स्पीड कंट्रोल करणं आणि ब्लाइंड कर्व असतील तिकडे आपण हॉर्न देणं कंपल्सरी, हे मेन राईड टिप्सचा एक म्हणजे घाटामध्ये जर तुम्ही ड्राईव्ह करत असाल किंवा राईड करत असाल तर हा एक टिप्स इम्पॉर्टंट आहे. जो माझा एक्सपिरियन्स आहे तोच तुम्हाला मी शेअर करतो आहे. दुसरं, लाईन डिसिप्लिन आपण फॉलो केली पाहिजे. लाईन डिसिप्लिन दुसऱ्या अपोजिट लाईनमध्ये न जाता आपण लाईन डिसिप्लिन फॉलो केली पाहिजे. देन मी सांगेन तुम्हाला की माझा पहिल्या दिवशीचा प्रवास जो तुम्ही लास्टच्या व्हिडिओमध्ये बघितला असाल, तर मी गोव्याला गेलो होतो. तर गोव्यामध्ये जातेवेळी आपली चेकिंग होतेच. कधी असतात तिकडे पोलीस, तर तिकडे चेकिंग होऊ शकते. तर तुम्ही डॉक्युमेंट कॅरी करणं खूप इम्पॉर्टंट आहे, आणि तुमचे डॉक्युमेंटेशन कॅरी झाल्यानंतर तुमचे डॉक्युमेंट सगळे क्लिअर असेल तर तुम्हाला कोणताच प्रॉब्लेम येणार नाही. आणि बाय हुक आणि कोक आपण रायडर आहोत तर आपले डॉक्युमेंट सगळे क्लिअर असतातच. आणि मगाशी मी बोलल्याप्रमाणे डॉक्युमेंटेशन इम्पॉर्टंट आहे. डॉक्युमेंटेशन लिस्टमध्ये तुम्हाला मी सांगितलं आहे म्हणजे जेव्हा व्हिडिओ स्टार्ट केला त्यामुळे डॉक्युमेंटेशन लिस्टमध्ये आपण ते बोलणं झालेलंच आहे. हायड्रेशन अँड फिटनेसमध्ये बोलायला गेलो तर आपल्या सेल्फ हायड्रेशन आणि सेल्फ फिटनेस खूप इम्पॉर्टंट आहे. जेव्हा आपण एखादी बाईक राईड करतो तेव्हा समजा डिस्टन्स 500+ असेल किंवा 700+ असेल, तर ॲटलिस्ट तुम्ही दिवसाला एक टार्गेट टार्गेट सेट करून जर तुम्ही ड्राईव्ह केलात तर ते कव्हरअप करू शकताय. ते डिपेंड करतं तुमच्या सेल्फ आणि तुमच्या फिटनेसवरती. त्यामुळे मी सेल्फ आणि फिटनेसच्या बाबतीत बोलायला गेलो तर एव्हरी 100 to 120 किलोमीटर नंतर आपण एक छोटासा ब्रेक घेतला पाहिजे, जेणेकरून आपल्या बाईकला पण थोडी रेस्ट भेटेल आणि आपल्याला पण थोडी रेस्ट भेटेल. जर उन्हाळा असेल तर त्या उन्हाळ्यामध्ये आपल्याला आपली बॉडी हायड्रेट असणं खूप इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे आपल्याला विकनेस येणार नाही. रात्री संध्याकाळी आपल्याला जो झोपायच्या वेळी जो विकनेस किंवा त्रास होतो तो होणार नाही. सोबत आपल्याला ORS किंवा लेमन ज्यूस किंवा लिंबू पाणी, ORS तर आपण नॉर्मली कॅरी करू शकतो. तर ORS हा आपला एक इम्पॉर्टंट हायड्रेशन म्हटलं तर गरज आहे. बॉडी हायड्रेट करण्यासाठी ORS कॅरी करणं, वॉटर बॉटल करणं, मध्ये मध्ये कुठेतरी थांबून म्हणजे 100-150 किलोमीटरनंतर ब्रेक घेऊन नारळ पाणी पिणं, ड्रिंक करणं, हे सगळं आपल्या ह्या हायड्रेशन अँड फिटनेसचा हा एक पॉईंट येऊ शकतो. दुसरा पॉईंट येतो आपला हायड्रेशन अँड फिटनेस झाला, पण गाडीचा फिटनेसचं काय, गाडीच्या फ्यूल मॅनेजमेंटचं काय. तर फ्यूल मॅनेजमेंटमध्ये आता माझा एक्सपिरियन्स हा सांगतो की कोकण कोस्टलसारख्या ठिकाणी फ्यूल मॅनेजमेंट जेव्हा करतात तेव्हा बेसिकली आपण टँक फुलच केला पाहिजे. आता गाडी जर चांगली मायलेज देणार नसेल तर डाऊटच नाही, बट जेव्हा गाडी मायलेज कमी देते, जेव्हा इंजिन आपलं जास्त CCचं असेल, तर आपण पहिला पेट्रोल पंप कुठे कुठे आहेत तेच मॅपमध्ये बघून आपण त्या अनुषंगाने प्री प्लॅनिंग केली पाहिजे. कारण कोकणसारख्या ठिकाणी किंवा कोकणसारख्या ठिकाणी कुठे कुठे रिमोट कोस्टल एरिया जिथे आहेत तिकडे पेट्रोल पंप अवेलेबल नाही आहेत. सो सिटीसारख्या ठिकाणी NH-66ला असाल तुम्ही तर, किंवा कोकण कोस्टल सोडून तुम्ही कोकण हायवेला जर आलात किंवा कोकण रोडवरतीच आलात तर तिकडे तुम्हाला बाय डिफॉल्ट पेट्रोल पंप मिळेल, फ्यूल पंप मिळतील. पण बाकीच्या ठिकाणी म्हणजे रिमोट कोस्टलसारख्या ठिकाणी तुम्हाला पेट्रोल पंप अवेलेबल नाही आहेत. सो मॅपवर बघून अनुषंगाने तुम्ही आपली फ्यूल कॅपॅसिटी आणि गाडीचा जो ट्रिप असेल तो ट्रिप सेट करून तुम्ही राईड करू शकताय.
आता मी बोलतोय हॉटेल प्लॅनिंगबद्दल. जेव्हा आपण राईड करतो तेव्हा माझा तर एक्सपिरियन्स हा सांगतो की हॉटेल प्लॅनिंग जर आपण सोलो असेल तर सोलोसाठी सगळ्यात बेस्ट ऑप्शन तुम्हाला एकतर ऑनलाईन बुकिंगवरती तुम्हाला किंवा एखादे लॉज असेल किंवा तुम्हाला दुसरा रूम्स असतील किंवा होम कॉटेजेस असतील ते तुम्ही फॉलो करू शकता. कोकणामध्ये असे खूप होम कॉटेजेस आहेत. काही होम कॉटेजेसचे नंबर मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये ॲड करेनच. पण सगळ्यात बेटर वे तुम्हाला सांगू का की जर तुम्ही राईड करत असाल तर समजा तुम्ही कोस्टल रूटने जात असाल किंवा NH-66ने जात असाल तर थोडंसं तुम्हाला एक स्ट्रेच करून एक 50 किलोमीटर, मी जास्तच बोलतो पण 10-20 किलोमीटर आत NH-60 आतमध्ये गेलात तर फॉर एक्झाम्पल माझ्यासारख्या म्हणजे मी जो रोड कॅरी केला होता किंवा मी जो रूट फॉलो करत होतो तो रूट होता आपला कोकण कोस्टल मार्गे, म्हणजे फॉर एक्झाम्पल कुणकेश्वर. तर म्हणजे जिकडे जिकडे आपले भक्तिस्थळ आहेत किंवा देवदर्शनाचे लोकेशन्स आहेत, म्हणजे फॉर एक्झाम्पल कुणकेश्वर म्हणा, मार्लेश्वर म्हणा किंवा कोकणासारख्या ठिकाणी, म्हणजे कोकणातलंच बोलतो मी की कुणकेश्वर, मार्लेश्वर किंवा इकडे गणपतीपुळे म्हणा, इकडे पावस म्हणा, ह्या साईडला आपल्याला भक्तिनिवास खूप सोयीस्कर आणि खूप मुबलक आणि माफक दरामध्ये आपल्याला मिळून जातील. कारण मी भक्तिनिवासमध्येच थांबलो होतो. गणपतीपुळेच्या लोकेशनला मी भक्तिनिवासमध्ये थांबलो होतो. भक्तिनिवासमध्ये मला 700 रुपीजमध्ये माझी राहण्याची उत्तम सोय झाली होती. AC वाली रूम मला मिळाली होती. तर तुम्ही जर फॅमिलीसोबत असाल किंवा सिंगल सोलो जर असाल किंवा ग्रुपने जर असाल तर भक्तिनिवास हा एक तुम्हाला ऑप्शन असू शकतो. हां, पण तिथे तुम्हाला अट आहे की तुम्हाला व्हेजिटेरियन राहावं लागेल. तुम्हाला नॉनव्हेज अलाउ नाही आहे. कारण शेवटी ते भक्तिनिवास आहेत. देवदर्शनाचं लोकेशन आणि तिथे लोक येणारे जाणारे पर्यटन लोक तिकडे राहतात. सो पर्यटनामधला हा एक इम्पॉर्टंट टॉपिक आणि आपल्या राईडमधला पण एक इम्पॉर्टंट टॉपिक. तुम्हाला माफक रेटमध्ये आणि तुम्हाला माफक दरात जर राहायचं असेल तर भक्तिनिवास इज अ वेल पॉईंट आणि वेल स्टेईंग लोकेशन. भक्तिनिवासबद्दल बोलताना माझा एक टॉपिक राहून गेला. मी भक्तिनिवासमधले म्हटलं तर मी आता सध्या कुणकेश्वर आणि गणपतीपुळ्याच्या भक्तिनिवासबद्दल इन्फॉर्मेटिव्ह आहे. त्यामुळे कुणकेश्वर आणि गणपतीपुळ्याच्या भक्तिनिवासचे सगळे डिटेल्स मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये ॲड करेन. सोबतच कुणकेश्वरमध्ये फूड कोणतं चांगलं आहे, गणपतीपुळ्यामध्ये कोणतं फूड चांगलं आहे, त्यांचे पण हॉटेल डिटेल्स मी खाली मेन्शन करेल. ॲक्च्युली तो मी व्हिडिओ केला नाही आहे, बट ॲटलिस्ट तुम्हाला एक इन्फॉर्मेशन म्हणून खाली दिलेल्या डिस्क्रिप्शनमध्ये बॉक्समध्ये तुम्हाला त्यांची इन्फॉर्मेशन मिळून जाईल आणि जेणेकरून तुम्हाला पण जेव्हा तुम्ही सोलो राईडवर असाल किंवा तुम्ही फॅमिलीसोबत असाल किंवा तुम्ही ग्रुप राईडवरती असाल तेव्हा तुम्हाला हे इन्फॉर्मेटिव्ह असेल. घाट राईड केल्यानंतर जेव्हा आपण हायवे राईडवरती येतो म्हणजे कोकणातल्या NH-66वरती येतो तेव्हा तुम्हाला तुमची स्पीड लिमिट ठेवली पाहिजे आणि कॉन्स्टंट स्पीड ठेवला पाहिजे, जेणेकरून इंजिनला पण आणि तुमच्या बाईकला पण एक चांगलं मायलेज भेटू शकतं. कॉन्स्टंट स्पीड आणि डिसिप्लिन जर राईड झाली तर त्याच्या इतकं सुख कशात नाही आहे. कारण रायडर हा त्याच्या डिसिप्लिनवरती आणि त्याच्या स्पीडिंगवरती ओळखला जातो. त्याची ओळख ही त्याच्या डिसिप्लिन ड्राईव्हवरती आणि तो कसा राईड करतो आहे ह्यावरती रायडरची मेन ओळख असते. तर तुम्ही स्पीड कंट्रोलमध्ये ठेवली पाहिजे. प्लस दुसरं म्हणजे सेल्फ डिस्टन्स मेंटेन केला पाहिजे. म्हणजे जेव्हा तुम्ही हायवेवरती ड्राईव्ह करताय आणि तुमचे मिरर सेट असले पाहिजेत, लेफ्ट राईट मिरर तुमचे प्रॉपरली सेट असले पाहिजेत, पूर्ण अँगल त्याचा सेट असला पाहिजे. कारण पाठचे येणारे जे व्हेकल्स असतात ते लाईट व्हेकल जे असतात ते ओव्हर स्पीड असतात, त्यामुळे ते असणं अनुषंगाने खूप गरजेचं आहे. आणि सडन ब्रेकिंग जी असते ती टाळली पाहिजे आपण, कारण ब्रेकपॅडवरती आपली ऑलरेडी गाडी रनिंग कंडिशनमध्ये असते आणि आपण ओव्हर स्पीडिंग केलं किंवा सडन ब्रेकिंग केलं तर ब्रेकपॅड उडण्याचे चान्सेस जास्त असतात. त्यामुळे हा एक टिप्स आपण फॉलो केला पाहिजे. तुम्ही राईडसाठी थोडासा टाईम मॅनेजमेंट मिसमॅच झाला आणि तुम्ही नाईट राईडमध्ये म्हणजे नाईट लाईटमध्ये तुम्ही ड्राईव्ह करताय तर मोस्ट प्रोबेबली जो तुम्ही लो बीम वापरताय किंवा फॉग लॅम्प जो लावताय किंवा जे एक्स्ट्रा LEDs जे लावताय ते जिथे नेसेसरी आहे तिकडेच यूज करा. अननेसेसरी त्यामुळे समोरच्याला पण खूप डिस्टर्ब होण्यापेक्षा आपणच आपली काळजी घेतलेली बरी आणि आपणच त्यांची पण काळजी घेतलेली बरी. या अनुषंगाने मी सांगतो, एक प्रोफेशनल रायडर कोणाला म्हणतात जो आपली डिसिप्लिन पाळतो, सेफ राईड करतो, दुसऱ्यांना डिस्टर्ब नाही करत. इवन दोज
फॉग लॅम्प किंवा LED ज्या आहेत, एक्स्ट्रा LED ज्या लावल्या त्या स्वतः पुरत्या आणि जेव्हा नेसेसरी आहेत तेव्हाच जर यूज करत असेल तर तो सेफ रायडर झाला. आणि तोच ॲक्च्युअल मेन रायडरची आयडियल ओळख झाली म्हणायची. तर प्लस तुम्हाला जो हे असतो रिफ्लेक्टिव्ह गिअर्स वापरणं गरजेचंच आहे, कारण आपण एखादा रायडिंग गिअर्स घालतो तर त्याच्या पाठीमागे रेडियम जो असतो तो आपला रिफ्लेक्टिव्ह असतो. जेव्हा लाईट पडते तेव्हा ते पाठच्याला पण कळतं की बाबा कोणीतरी बाईक स्वारी करत आहे, बाईक रायडिंग करत आहे. तर ह्या टिप्स नाईट राईडसाठी इम्पॉर्टंट आहेत. ज्या सोलो असाल तर तुम्ही ह्यावरती पण फोकस असणं खूप गरजेचं आहे. व्हिलेज राईडमध्ये राईड करताना म्हणजे व्हिलेज म्हणजे गावागावातून जे रोड आहेत त्या रोडमधून, आता कोकणामध्ये असे थोडे रोड आहेत आणि कोकणामध्येच असो वा बाकीच्या ठिकाणी कुठेही तुम्ही राईड करत असाल तर राईड करते वेळी म्हणजे व्हिलेजसारख्या ठिकाणी छोटी मुले किंवा जनावरे आडवी येऊ शकतात, ट्रॅक्टर टेम्पो अचानक वळण घेऊ शकतात. त्यामुळे आपला स्पीड लिमिट इम्पॉर्टंट आहे. आपली स्पीड लिमिट आणि आपली गाडी कंट्रोल होणं खूप गरजेचं आहे. आणि हॉर्न वापरा पण अननेसेसरी नाही. जिकडे गरजेचं आहे तिकडे हॉर्न देणं आणि हॉर्नचा बीप यूज करणं खूप इम्पॉर्टंट आहे. आणि हे फॉलो केलं तर आपली राईड सुखकर आणि सोयीस्कर होईल. रेन रायडिंग कोकणामध्ये मी जेव्हा राईड करत होतो तेव्हा वापस येते वेळी मुंबई म्हणजे संगमेश्वरपासून पोलादपूर नंतर मी जेव्हा मुंबईला वापस येतो तेव्हा मला पाऊस पण आला. तेव्हा रेन रायडिंगच्या वेळी काय करणं गरजेचं आहे, स्मूथ ब्रेकिंग करायची आहे तुम्हाला. आणि मेन म्हणजे व्हाईट मार्किंगवरती तुमची ब्रेकिंग टाळलं पाहिजे. व्हाईट मार्किंगवरती आपली गाडी स्केट होऊ शकते. आणि लीन अँगल जो असतो तो कमी ठेवला पाहिजे, कारण आपले टायर्स भले न्यू असतील किंवा लेटेस्ट किंवा रनिंग कंडिशनमध्ये असतील, बट तुमचं लीन जे असतं, लीन अँगल जो असतो तो कमीच ठेवला पाहिजे. ह्या टिप्स तुम्ही फॉलो करा आणि तुमची राईड नक्कीच सेफ होईल. जी मी करतो आहे तोच माझा एक्सपिरियन्स थोडासा मी तुम्हाला शेअर करण्याचा प्रयत्न करतो आहे या व्हिडिओच्या माध्यमातून. आता बोलायचं आहे मला राईड लर्निंगवरती. सोलो राईडमुळे सांगायचं म्हटलं तर सेल्फ कॉन्फिडन्स तुमचा बूस्ट होतो. भले तुमच्यासोबत तुम्हाला तुमचा टाईम एक मिळतो, त्या टाईममध्ये तुम्ही स्वतःला ओळखता. तुमच्या टाईमसोबतच तुम्ही नवीन प्लेसेस एक्सप्लोअर करता, प्लेसेस अनुभवता. मग तो भले घाटमाथ असो, समुद्रकिनाऱ्याजवळचा रोड असो किंवा हायवे असो. तुमच्या किलोमीटरसोबतच तुमचा अनुभव पण वाढत जातो. जितके किलोमीटर्स म्हणजे तुमच्या गाडी तुमची किलोमीटर वाढते, पण तुमचा जो एक्सपिरियन्स आहे तो आणि तुमचा जो अनुभव वाढतो तो एक वेगळाच आमूलाग्र असतो. दुसरं म्हणजे मेन म्हणजे आपण ह्यामध्ये कसं होतं की ग्रो होतो, एक सेल्फ अवेअरनेस आपला वाढतो, कॉन्फिडन्स वाढतो आणि नवीन ओळखी वाढतात. बोलतात ना की प्रवासामध्ये माणूस नवा होतो आणि ॲक्च्युली ते खरं आहे. आणि त्यातल्या त्यात जर तुम्ही सोलो असाल तर प्रवासामध्ये हा माणूस खराच नवीन होतो. प्रवासामध्ये माणूस घडतो, प्लस प्रवासामध्ये माणूस नवीन सुधारतो, नवीन ओळखी वाढतात, नवीन कॉन्टॅक्ट वाढतात, नवीन लोकेशनची माहिती होते. त्यामुळं प्रवास हा नक्कीच केला पाहिजे. प्रवासामुळे माणूस घडतो आणि राईड ही केलीच पाहिजे. हा व्हिडिओ पाठीमागचा उद्देश हाच होता की सोलो राईडमध्ये सेल्फ अवेअरनेस आणि राईड अवेअरनेस आणि रायडिंग गिअर्स आणि घाट आणि हायवेवरती आपण गाडी कशी चालवली पाहिजे, नाईट राईडला कसं ड्राईव्ह केलं पाहिजे, ही सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू. जय महाराष्ट्र.